स्टीलचे भीमाराम चौधरी याने जे आपल्या डिजिटलवाल्यांना जी मुलाखत दिली ती सर्वळी दिशाभूल करणारी मुलाखत आहे। सगळी खोटी आणि आमच्या कुटुंबाची, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांच्या कुटुंबाची, म्हणजे आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हे त्यानं केलेलं आहे असं मला त्यातून दिसून येतं आहे। त्यानं कुठलीही कागदपत्र दाखवलेली नाहीत, कुठल्याही कागदपत्राचा पुरावा दिलेला नाही आणि हेतू परस्पर बदनामीच्या कारणानं त्यानं सूड उगवण्याच्या दृष्टीने अशी मुलाखत दिलेली असं मला दिसून येते। त्याच्यावर मी आज तुम्हाला खुलासा करत आहे की भीमाराम चौधरी हा व्यक्ती कसा आहे, काय आहे हे सांगोल्यातील तालुक्यातील म्हणा सर्व लोकांना माहीत आहे। त्याची भाषा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं आणि त्याचा काय धंदा, तो कसा करतो, कसा वागतो लोकांशी हे माहीत आहे। आणि आमची सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2 मध्ये दोन्ही सर्वे नंबरमध्ये माझं क्षेत्र आहे आणि माझ्या क्षेत्रालगत भीमा चौधरी याच्या भावाच्या नावावर कलाराम चौधरीच्या नावावर क्षेत्र आहे आणि त्याचा वाद न्यायालयीन आमचा सुरू असून त्या न्यायालयात आता सध्या सर्व फेरफार उतारे हे रद्द झालेले आहेत। ज्या तारखेला त्यानं मुलाखत आपल्याला दिली त्या तारखेला त्याचं कोणताही उतारा त्याच्या भावाच्या किंवा त्याच्या नावानं नाही, फेरफार नाही, तरीसुद्धा त्यानं खोटी दिशाभूल करणारी मुलाखत आपल्याला दिली आहे। आणि सर्वे नंबर 1 मध्ये आमची जागा असून सर्वे नंबर 2 मध्ये पण माझी जागा आहे आणि त्याला मी किती वेळा सांगितलं आहे की सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2ची मोजणी करू आणि आपला वाद संपवू। त्यावेळेस मच्छिंद्र अप्पासाहेब पाटील म्हणजे वकील आहे ते हायकोर्टाचे, त्यांचीही जागा सर्वे नंबर 2 मध्ये आहे आणि सर्वे नंबर 1ची आणि 2ची मोजणी करण्यासाठी आम्ही स्वतः सिटी सर्वेकडून चलन भरून मोजणी आणली होती। त्याच्यावर हरकत घेऊन कलाराम चौधरी आणि त्यांचे भाऊ भीमाराम चौधरी हे कोर्टात गेले। कोर्टातून त्यांनी मला नोटीस पाठवली। मग मी त्यांना सांगितले बाबा मोजणी करून घ्या आणि आता सुद्धा गेल्या 20 तारखेला त्याची आपल्या कोर्टाची तारीख होती, तिथं सुद्धा आम्ही हजर राहिलो आणि आम्हीही कोर्टाला आमचं म्हणणं दिले